शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान व फसवणूक टाळण्यासाठी आपले धान पीक केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावरच विक्री आणावा असे आवाहन खासदार डॉक्टर भारती पवार यांनी केले आहे। आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत वणी येथील महामंडळाच्या गोदामात आधारभूत धान, भात, मका, ज्वारी, नागरी, बाजरी खरेदी योजनेचा शुभारंभ खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी खासदार डॉक्टर पवार यांनी केंद्रावर कोविड संदर्भातील नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केंद्र प्रमुखांना केल्या। की परत एकदा आधारभूत किंमत आणि त्याच्यावर आधारित या योजनेअंतर्गत भात, मका, गहू, नागली या सगळ्या याच्यावर चार्टमध्ये दिलेलंच आहे बाजरी ह्या किमती आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला ते सोपं जातं की ह्या किमतीच्या आधारे त्यांना ते कळतं की कुठे आपल्याला आपला माल विकायचा आहे, जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या स्थानिक ठिकाणी सोपं जाईल। यावेळी नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी, मंडल अधिकारी DB केसरे, महामंडळाच्या नियंत्रण अधिकारी प्रियंका माळुंदे, गणेश देशमुख, केंद्र प्रमुख मोंढे, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत रणधीर, योगेश बर्डे, प्रमोद भामरे, कुंदन जावरे, भास्कर कोरडे आदींसह शेतकरी उपस्थित होते। आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक तुषार मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत योजनेची माहिती दिली। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी।